इंग्रजी व्याकरण शिकणे कठीण नाही. फक्त त्याची सुरुवात योग्य क्रमाने होणे गरजेचे आहे. आपण अगदी शून्यापासून सुरुवात करूया. स्टेप 1. वाक्यरचना. मराठी आणि इंग्रजी वाक्यांच्या रचनेत मुख्य फरक असतो. मराठी रचना: कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद. मी आंबा खातो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आय ईट अ मँगो. टीप: इंग्रजीमध्ये क्रियापद नेहमी कर्माच्या आधी येते. स्टेप 2. कर्ता. वाक्यात जो क्रिया करतो त्याला सब्जेक्ट म्हणतात. सुरुवातीला हे पाठ करणे खूप महत्त्वाचे आहे. इंग्लिश. मराठी अर्थप्रकार: 1. मी, फर्स्ट पर्सन. वी, आम्ही. आपण, फर्स्ट पर्सन प्लुरल. यू, तू, तुम्ही, सेकंड पर्सन. ही, तो. थर्ड पर्सन शी, ती. थर्ड पर्सन इट, ते. थर्ड पर्सन धे, ते, त्या, ती. थर्ड पर्सन स्टेप 3. सहाय्यकारी क्रियापदे. वाक्य पूर्ण करण्यासाठी यांची मदत लागते. वर्तमान काळात खालीलप्रमाणे वापरा. ॲम फक्त आय सोबत वापरतात. इज, ही, शी, इट किंवा कोणत्याही एका वचनासाठी. आर, वी, यू, दे किंवा अनेक वचनासाठी. उदाहरणे: आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. शी इज हॅपी. ती आनंदी आहे. दे आर प्लेइंग. ते खेळत आहेत. स्टेप 4. शब्दांच्या जाती. इंग्रजी भाषेत एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत. सुरुवातीला या 4 गोष्टींकडे लक्ष द्या. नाउन: कोणत्याही व्यक्तीचे, वस्तूचे किंवा ठिकाणाचे नाव. पुणे, राहुल, पेन. वर्ब: जी कृती दर्शवते. रन, ईट, स्लीप. ॲडजेक्टिव्ह: नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द. गुड, बिग, रेड. ॲडवर्ब: क्रियाविशेषण. क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द. फास्ट, स्लोली. स्टेप 5. काळ. ग्रॅमरचा कणा म्हणजे टेन्स. याचे 3 मुख्य प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. अभ्यासासाठी छोटी टीप: दररोज किमान 5 नवीन इंग्रजी शब्द आणि 2 साधी वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा.